आमदार शिवाजीराव पाटील यांनी सहपरिवार सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीचे घेतले दर्शन। चंदगड मतदारसंघाच्या सुख समृद्धी आणि विकासासाठी देवीच्या चरणी साकडे। जनतेच्या आरोग्य, रोजगार आणि सामाजिक सलोख्यासाठी केली प्रार्थना। कर्नाटकातील सौंदत्ती येथील जागृत देवस्थान श्री यल्लम्मा देवी मंदिरात चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी सहपरिवार दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या सुख समृद्धी, उत्तम आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी देवीच्या चरणी प्रार्थना केली। दक्षिण भारतातील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या श्री यल्लम्मा देवी मंदिरात आमदार पाटील यांनी विधिवत पूजा अर्चा करून मतदारसंघाच्या प्रगतीसाठी, सामाजिक सलोखा आणि शांततेसाठी देवीचा आशीर्वाद मागितला। तसंच शेतकरी, कामगार, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी मनोभावे साकडे घातले। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी, युवकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, महिलांचं सक्षमीकरण व्हावं आणि प्रत्येक कुटुंब आनंदी आणि सुरक्षित राहावं अशी प्रार्थना केली। जनतेच्या सेवेसाठी अधिक जोमानं कार्यरत राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। आई यल्लम्मा देवीची कृपा सर्व भक्तांवर राहो, चंदगड मतदारसंघातील प्रत्येक कुटुंब सुखी, समृद्ध आणि निरोगी राहावं हीच देवीच्या चरणी प्रार्थना अशी भावना आमदार शिवाजी पाटील यांनी व्यक्त केली। श्रद्धा, अध्यात्म आणि जनसेवेचा संगम साधत आमदार शिवाजी पाटील यांनी यल्लम्मा देवीच्या चरणी मतदारसंघाच्या विकासासाठी साकडे घातले। त्यांच्या या धार्मिक भेटीची चंदगड मतदारसंघासह परिसरात सकारात्मक चर्चा होत असून भाविकांनी त्याचं स्वागत केलंय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।